वाघ आला गे. मी आलो शिवांशला न्यायला ना आम्ही लांब दिसलो की शिवांशने केले रडायला सुरू. आज मम्माच्या इथं आहेत बाया. सकाळी जिमला जायचं होतं म्हणून त्याला आणून सोडलं होतं पण तो काही येईनाच गेलाय वापस. आणि ते डिस्टर्ब करायला नुसतं बायाला आणि ते आणि झोपायचा टाइम झालाय त्याला दुपारचा. तरी पण बघू काय म्हणते काय रिॲक्शन आहे. त्यांच्या दोघांचेच भांडणं पेटलेत बघा. मला दगड घेऊन कसा उभा आहे मला मारण्यासाठी एवढ्या मोठ्या बाया लावल्या तर. घरी चल म्हणतोय ना आता जा म्हणलं तर आता रडायला लागलाय. रोज बी आणि मला आज इकडून तिकडून बाया भेटल्या तर हे तुमचा कार माझ्या जीवाला. तिथं काम करून द्याय नाही मला घरी चल म्हणतोय बसायला. चल बाय भांडायला लागली तुला. तू तुझ्या माई संग जा मला करून दे काम. आपल्याला दवाखान्यात पाऊस येणार दवाखान्यात जायचं हे बोट दाखवायला. नूनू भैया आलेत घरी. घरी चल बसायला. घरी आलेत नूनू भैया आणि तू इकडे काय करायला लागला. नूनू हिथं नाही घरी आलेत घरी गावात. बाबा मला आजच्या दिवस बाया भेटल्यात आहे तवार माझ्या कामाचा घोटाळा करू नको. चल माय आमचा घरी. तू घरी चल म्हणत होता का नाही आतापर्यंत. मग चल ना घरी आणून ठेवायचं ना ग त्याला. चल ना मी सोबत चालले ते कोंबड्याला गवत घेते. चिवला गवत घेते. गवत घेते ना मी. मारीन बर का तुला गवत आपल्या चिवला गवत. माझ्या पिछे राहू नको. चल बाय. तरी लावू दे की मला. तुला आता कवर हे असंच राहणार माळाने हिंडायचंय दिवसभर रात्रभर. झोपायचं बिपायचं नाही का तुला. काय बाईच का काय राहणार खुरपायला हिंडायला लागलास तिच्या माग माग. आता घरी यावा खावा आणि झोपावा. का हिंडायचं मग त्याला कळतंय का तेवढं. मम्मा घरी आल्या होत्या बाया साहेबीन ठेवतात का सगळी साहेबीन उपटून येतात ना. काय खावं मग आपण. बघ बसल्यात आहे तिथं कवा साहेबीन उपटीत म्हणतात आणि सगळे उपटून त्यांच्या शिळीला घेऊन जातात ना. मग आपल्याला त्याला जांभळ यायचं नाही ना. सगळ्या मिळून मम्मा घरी आल्या. कल्याणी दिदी तर 4दा येऊन गेली. शोभा कुठे जानू दिदी येऊन गेली. शोभा कुठे म्हणून घरी. त्याची नवी ती चार्जिंग वरची गाडी. आता जाताना भैयाच्या दुकानातून चार्जर नेता येईल ना त्याच्या गाडीला. मग चार्जिंग करून सगळं तोडायला लागले ते. मी नको म्हणलं तरी माझं ऐकत नव्हतं. त्याला समजून सांगावं लागत.